नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कलेश्वर भाऊ घुले यांनी मोहम्मदवाडी परिसरात सामाजिक उपक्रमांमधून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. या कामाची पावती त्यांना भविष्यात मिळेल असा विश्वास सोनलताई चेतन तुपे पाटील यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना व्यक्त केला. मकर संक्रांतीनिमित्त राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष, महाराष्ट्र शासन संजय गांधी निराधार योजना समितीचे जिल्हा सदस्य कलेश्वर भाऊ घुले आणि रोहिणीताई घुले यांनी भव्य हळदी कुंकू समारंभ, महिला स्नेह मेळावा, भेटवस्तूंचं वाटप, स्नेहभोजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सोनलताई तुपे या बोलत होत्या. यावेळी माजी नगरसेविका नंदताई लोणकर, प्राचीताई आल्हाट, विजयताई वाडकर, महिला नेत्या स्वातीताई टकले, श्वेता घुले, जयश्री पुणेकर, स्वाती कुर्णे, शोभाताई लगड, अश्विनीताई वाघ, कार्तिकी घुले, वैष्णवीताई घुले, रोहिणीताई क्षीरसागर, मोहिनी भोसले, आरती आल्हाट, ॲडव्होकेट पानसरेताई, शीतल शिंदे, अश्विनी सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नेत्या, महिला आणि नागरिक उपस्थित होते. निरपेक्ष वृत्तीनं हातात सत्ता नसताना जनतेची सेवा केली. येणाऱ्या संघर्षाच्या काळात सर्व माता भगिनींनी साथ द्यावी असे आवाहन जनसेवक ॲडव्होकेट कलेश्वर भाऊ घुले यांनी केले. रोहिणीताई कलेश्वर घुले यांनी आलेल्या मान्यवर महिला नेत्यांचे आणि सर्व महिलांचे स्वागत केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आपल्या मोहम्मदवाडीमध्ये मी इतके वेळ आलेली आहे, सगळ्यांच्या घरी आलेली पण आहे. मी खरं बोलणं म्हणजे की मी नावं नक्की नाही माहित मला, पण मी सगळ्यांचे चेहरे माहिती मला. कारण की इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपण एक वेळ असते आपल्याकडे, आपण एकमेकांना भेटतो आणि पुढे निघून जातो. पण मी मला तेच माहिती की आतापर्यंत कामं आज झालेली आहे ते कलेश्वर भाऊनी कधीही हात धरले म्हणजे त्यांची आहे न सांगता ऑलवेज त्यांनी पुढे करत आले. आणि त्यांचं काम हे फक्त दाखवायला नाहीये, मनापासून त्यांना ते काय आपल्या मोहम्मदवाडी कशी सुधारायला पाहिजे त्याच्यासाठीच आहे. आणि ते भरपूर खूप इलेक्शन पण झाली नाहीये, 8 वर्ष झाली मला वाटतं, पण त्यांनी हे बघितलं नाही की मी आज माझं काय कार्य, पण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते आपल्या एरियामध्ये सतत उभे असतात. जसं त्यांनी स्वतः सांगितलंय की तुम्हाला आवर्जून कधी कुठली अडचण आली तर आवर्जून या, आणि जर चुकून ती जर खूप मोठी असेल तर ते घेतात. त्यांच्या पर्सनॅलिटीवरचे आमदार असतात ते करतात कामं. पण मला पण हे सांगायचं की यावेळी रोहिणी वहिनी आपण खूप जवळून एकमेक पण वोट कुणालाही करू शकतो, पण आपली ते 10 दिवसानंतर ते सगळं विसरायचं असतं आणि किती काही क्लेश असेल काही असेल तर ते विसरून जायचं असतं. तर हे संक्रांत एक निमित्त आहे की आपण सगळेजण एकमेकींसाठी असतो. आवर्जून आपण सगळे बायकाच घेऊन भेटतो एकमेकांना, कारण की बायकांच्या मनात थोडं काही कधी राहून जातं. पुरुष वेगळे असतात पण आपल्या मनात राहून जात असतं. तर तो द्वेष, राग सगळं इथंच संपून टाकायचं. वर्षाची सुरुवात आहे, एकदम पासून फिरून सुरू करत असतो. म्हणून सगळ्यांना मी सांगते, तिळगुळ घ्या, गोड बोला. तिळगुळ नाही मिळाले तरी गोडच बोला, कारण की एकमेकच आहे. आपण आवर्जून भेटतोय म्हणून असंच कलेश्वर भाऊ रोहिणी वहिनी असे कार्यक्रम करत राहा, आम्हाला पण बोलवत राहा. आणि आपल्याला हे गिफ्ट मिळतात त्याचा तो वेगळा आनंद असतो. आपल्या घरी किती काही का असू द्या, पण आपल्याला जेव्हा एक गिफ्ट मिळत असतं तो आनंदाचं असतं. मग त्यामध्ये पैशात कधी बोलत नसतो. म्हणून हे आपण एकत्र येतोय, असंच तुम्ही येत राहा. कधी काही अडचण असेल तर रोहिणी वहिनी आहेच त्यांच्याशी बोला, कलेश्वर भाऊ आहेच त्यांच्याशी बोला. आणि तुम्ही जर पाठवताईच्या एरियामध्ये असेल तर आवर्जून पाठवताईला सांगा. इथून पुढच्या काळामध्ये माता भगिनींनी आपण ताईंच्या आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहावं अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करते. खरं तर महापालिकेच्या निवडणुका कधी होतील सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. परंतु जेव्हा केव्हा होतील, पुढे निवडणुका लवकर होऊन उशिरा होईल, परंतु काम करणं हे कलेश्वर भाऊ कधीच सोडणार नाही. आणि आपण त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळामध्ये देखील आतापर्यंत आपण सहकार्य केलेलं आहे. पुढच्या काळामध्ये देखील आपले आशीर्वाद, शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असू द्यात अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करते. आणि पुन्हा एकदा ताईंचं आणि भाऊचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि सर्वांना मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देते.